उत्तर प्रदेशामधल्या एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांनी ताकद दाखवली आहे। मिराज, मिग, राफेल या लढाऊ विमानांनी आकाशामध्ये प्रात्यक्षिकं दाखवली आहे। गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग सुद्धा होणार आहे। आपत्कालीन परिस्थितीत एक्सप्रेसवेवर विमानांचं लँडिंग करता येणार आहे। उत्तर प्रदेशातल्या शहाजहापूर इथं गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलानं आपली ताकद दाखवली आहे। धुळीच्या वादळात 15हून जास्त लढाऊ विमानांनी एक्सप्रेसवेवर टच अँड गो केलंय। सुरुवातीला C-130J हर्क्युलस या लढाऊ विमानांना एक्सप्रेसवेवर टच अँड गो केलं। त्यानंतर मिराज, मिग, राफेल या लढाऊ विमानांनी आकाशात प्रात्यक्षिकं दाखवली। फक्त AN-32 या लढाऊ विमानानं एक्सप्रेसवेवर लँडिंग केलंय। लँडिंगची सुविधा असणारा गंगा एक्सप्रेसवे देशातला चौथा एक्सप्रेसवे आहे। रात्री याच गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांची नाईट लँडिंग होणार आहे। नाईट लँडिंगची क्षमता असणारा गंगा एक्सप्रेसवे देश पहिला एक्सप्रेसवे आहे। जवळपास 2 तास लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं सुरू होती। 594 किलोमीटर लांब गंगा एक्सप्रेसवे मेरठला प्रयागराजपर्यंत जोडतो। गंगा एक्सप्रेसवे 36,230 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। तर भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पीओके मधले मदरसे बंद करण्यात आले। पीओके मधले हॉटेल्स, गेस्ट हाऊस यांचा ताबा पाकिस्तानी सैन्याकडे देण्यात आलाय। पीओके मधून पाकिस्तानला पोहोचलेल्या अतिरेक्यांची एकच पळापळ सुरू झाली आहे। भारताच्या कारवाईची सर्वात जास्त भीती पीओकेला वाटतेय। पीओकेतल्या दहशतवादी तळावर भारत हल्ला करू शकतो म्हणून पीओके घाबरलाय। पीओकेतले मदरसे 10 दिवस बंद करण्यात आले आहेत। मदरशात शिकणाऱ्या मुलांना सैनिकी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। पीओकेतले हॉटेल्स, गेस्ट हाऊस सैन्याला देण्यात आले, तर पुढच्या 2 महिन्यांचा अन्नसाठा साठवण्याचे आदेश पाकिस्तानी सरकारनं जनतेला दिलेत। पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवरुल हक यांनी हे आदेश दिलेत। 2 महिन्यांच्या भाज्या, अन्न, औषध साठवण्याचेही आदेश देण्यात आले। पीओकेतली नीलम व्हॅली आणि 13 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत। पीओकेत अनेक दहशतवाद्यांचे अड्डे आहेत। यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबाचे शेकडो अतिरेकी इथे राहतात। हल्ल्याच्या भीतीने अतिरेक्यांनी पीओकेतनं पळापळ आता सुरू केली आहे। अतिरेक्यांच्या मोठ्या कमांडर्सनी पीओकेतून ठिकाणं बदलली आहेत। पीओकेत वेळ पडल्यास आणीबाणी घोषित करू असं चौधरी अनवरुल हक यांनी म्हटलंय। पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या गटाचे एनआयएला पुरावे मिळाले तशी माहिती सूत्रांकडून मिळते। एनआयएच्या अहवालामध्ये पाक विरोधामध्ये पुरावे मिळाल्याचा उल्लेख आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएकडून तयार करण्यात आलेला आहे। बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं देखील तपासामध्ये उघड झालं। आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाच्या कटाचे पुरावे सापडले तशी माहिती सूत्रांकडून मिळते। आतापर्यंतच्या एनआयए तपासात काय? एनआयए कडून बैसरन व्हॅलीचं 3D मॅपिंग आणि रिक्रिएशन करण्यात आलंय। एनआयएने जवळपास 150 लोकांचे जबाब नोंदवले। घटनास्थळी रिकामी काडतुसं मिळाली आहे। रिकामी काडतुसं तपासासाठी FSL ला पाठवण्यात आली आहे। ओव्हरग्राऊंड वर्क्सच्या कॉन्टॅक्ट लिस्ट तयार आहेत। ओव्हरग्राऊंड वर्क्सवर कारवाईची तयारी सुरू झाली आहे। पहलगाम हल्ल्यात पाक दहशतवादी संघटना लष्कर, आयएसआय आणि पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती अशीही सूत्रांची माहिती आहे। एनआयएच्या प्राथमिक अहवालात हाशिम मुसा आणि अलीभाई उर्फ तल्हाभाईचा उल्लेख सूत्र। हाशिम मुसा आणि तल्हाभाई पाकिस्तानचे नागरिक असल्याची सूत्रांची माहिती आहे। एनआयएच्या प्राथमिक अहवालात पीओकेचा उल्लेख करण्यात आल्याची देखील माहिती सूत्र देत आहेत। दहशतवादी पीओकेमध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते। पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना दिशानिर्देश देण्यात येत होते। आयएसआयच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये षडयंत्र रचण्यात आलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।
आणि आता ऍक्शन बघा. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर CR पाटील यांचं मोठं वक्तव्य. आणि आता ह्या टाइममध्ये पाकिस्तानचा काही विचार तर मानला तर आणखी ते सिंधू करारावरच खूप चर्चा सगळी सुरू आहे. आता तुम्ही पहा ऍक्शन पहा. आणि आता ह्या टाइममध्ये पाकिस्तानचा काही विचार तर मानला तर आणखी ते सिंधू करारावरच खूप चर्चा सगळी सुरू आहे. आता तुम्ही पहा ऍक्शन पहा. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतासोबत मोठा लष्करी करार केलेला आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये 1100 कोटी रुपयांचा संरक्षण करार मंजूर करण्यात आलाय. भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता त्यामुळे आणखी वाढणार आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये 1100 कोटींचा करार झाला. लष्कराच्या हार्डवेअर आणि लॉजिस्टिक उपकरणांच्या विक्रीला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेच्या फॉरेन मिलिटरी सेल योजनेअंतर्गत दोन्ही देशांमध्ये हा करार झाला. भारत अमेरिकेमधील करार इंडो पॅसिफिक समुद्र क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे. या करारामुळे भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता आणखी वाढणार आहे. व्हर्जिनियामधील तंत्रज्ञान क्षेत्रातील हॉकाई 360 कंपनी या करारामध्ये मुख्य ठेकेदार आहे. हिंद प्रशांत सागरामध्ये चीनचं वाढणारं वर्चस्व कमी करण्यासाठी हा एक करार महत्त्वाचा ठरणार आहे. पाकिस्तान, चीन सारख्या देशांकडून असणारा धोका लक्षात घेता हे लष्करी साहित्य महत्त्वाचं ठरेल. पाकिस्तानकडून वारंवार होणारे सायबर हल्ले भारतानं हाणून पाडलेले आहेत. सायबर ग्रुप HOAX 1337 आणि नॅशनल सायबर क्रू यांच्याकडून काही वेबसाईट्स हॅक करण्याचे प्रयत्न झाले. सायबर सुरक्षा एजन्सीने हॅकिंग प्रयत्न हाणून पाडले आहेत. आर्मी पब्लिक स्कूल नागरोटा आणि सुंजवानच्या वेबसाईट्सना लक्ष्य करण्यात आलं होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जीव गमावणाऱ्यांबाबत खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट करण्याचा प्रयत्न यावरून करण्यात आला. तर पाकिस्तानमधून ऑपरेट करणाऱ्या हॅकर्सनी मुलं, वृद्ध, सैनिक आणि इतर लोकांशी संबंध असलेल्या वेबसाईट्सवर देखील हल्ला करण्याचे वारंवार प्रयत्न केले. बाबर आझम, मोहम्मद रिजवान, शाहिद आफ्रिदी यांचं इंस्टाग्राम अकाउंट भारतानं बंद केलेलं आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. पाकिस्तानच्या 3 मोठ्या क्रिकेटर्सची इंस्टाग्राम अकाउंट्स देखील बंद करण्यात आली आहेत. भारताकडून पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का. भारताकडून पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं युट्यूब चॅनल बंद करण्यात आलं आहे. भारताकडून आता पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं युट्यूब चॅनल बंद करण्यात आले. तर भारत सरकारच्या विनंतीनंतर मेटानं इंस्टाग्राम अकाउंट्स तर बंद केलीच, मात्र आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं युट्यूब चॅनल देखील बंद करण्यात आलं आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंट भारताकडून बंद करण्यात आलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी, इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा भारताकडून बंद करण्यात आलेलं आहे. तर पाकिस्तानी नेत्यांचं इंस्टाग्राम अकाउंट, युट्यूब चॅनल्स ही भारतामध्ये बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी. बिलावल भुट्टोकडून देखील हे मान्य करण्यात आलंय. पाकिस्तानला एक भूतकाळ आहे, देशाला खूप त्रास सहन करावा लागला असं बिलावल भुट्टोनं म्हटलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिलावल भुट्टोनं हे वक्तव्य केलंय. As far as what the defense minister said, I don't think that it's a secret that Pakistan has a past as far as extremist groups are concerned. And as a result of this, we have suffered. Pakistan has suffered. We've gone through wave after wave of extremism. We went through the Islamization, militarization.
पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो हे त्यांनी मान्य केलेलं आहे, असं ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी म्हटलंय. युनोमध्ये आपल्याला सर्व पुरावे मांडता येतील, असंही हेमंत महाजन यांनी म्हटलेलं आहे. हाफिज सईदला पाकिस्तान वाचवत असल्याचं देखील वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे, असंही त्यांनी म्हटलं. प्लस आता जे दहशतवादी हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक पुरावे समोर आलेले आहे की हे दहशतवादी सगळे पाकिस्तानचे आहेत वगैरे. ते सगळे एकत्रित पुरावे आपण युनायटेड नेशन्सच्या समोर मांडायला पाहिजे, ज्यामुळे आपला उद्देश असावा की पाकिस्तानला दहशतवाद वाढवणारा देश म्हणून सगळ्या जगासमोर तो पुढे यायला पाहिजे, ज्यामुळे सगळं जग त्याच्यावरती बहिष्कार घालेल.